तर काही थोड्याशा व्यत्ययानंतर सामन्याला सुरुवात होताना आपण पाहू शकाल आपल्या स्क्रीनवर जे प्रेक्षक मैदानात आहेत ते प्रत्यक्ष आपल्या डोळ्याने या सामन्याचा आनंद लुटताना पाहू शकाल। प्रेक्षक जर आपण विचार केला स्वप्नील तर कशासाठी येतात? प्रेक्षकांना काय हवं असतं? तर फक्त आणि फक्त मनोरंजन, मनोरंजन आणि फक्त मनोरंजन। चौकार, षटकार किंवा गोलंदाजांनी विकेट हॅट्रिक घेऊ दे, त्यांना काही फरक पडत नाही, त्यांना फक्त मजा लुटायची आहे। मराठीमध्ये एक म्हण आहे, डोकरा मरो का डोकरी मरो, जेवण चांगलं भेटलं पाहिजे। दरम्यान सामन्याला सुरुवात होत आहे। महेश म्हात्रे मास स्ट्राइकवर आतापर्यंत खूप चांगली या स्पर्धेमध्ये फलंदाजी केली आहे त्यानं। पहिल्या सामन्यामध्ये सामनावीर राहिला होता महेश म्हात्रे, तर नॉन स्ट्राइकला कामोटे संघाचा बाहुबली सुबोध गोवारी। तर प्रथम गोलंदाजासाठी वर्णी लावण्यात आली ती म्हणजे गिरीश चिमणे। जुई गावेंड करून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज गिरीश चिमणे उजव्या हाताच्या फलंदाजाला गोलंदाजी करण्यासाठी सज्ज गिरीश। सुरुवात पंचांचा इशारा होते, पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज गिरीश चिमणे तर खेळण्यासाठी सज्ज महेश। पहिला चेंडू अवांतर, बोनसच्या स्वरूपात एक धाव मिळाली ND11 संघाला। धावसंख्या 1 ने आपलं खातं खोललं गेलं। आता मात्र लेगच्या दिशेमध्ये तटवला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि महेश म्हात्रे बॅक टू डगआउट। नवस केला होता श्री दत्त 11 संघानं। एकविरा आईच्या पायाशी त्यांच्याच लाल टोप्या परिधान करून एकविरा माऊलीच्या नावानं आणि सुरेख गीत DJ मास्टर्सच्या माध्यमातून पहिली सफलता श्री दत्त 11 संघाला। महेश म्हात्रे नामक फलंदाज यावेळेस डगआउट मध्ये परतलाय। पहिला मोठा हादरा, पुढचा चेंडू आता मात्र सुरेख टोला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, कोणतीही चुकी होत नाहीये आणि दुसऱ्या चेंडूवर दुसरा मोठा हादरा। निकू गोवारी भोपलाई न फोडतात तंबूमध्ये परत। मास्टर तर त्या समोरच्या गाड्या लागल्यात इनोवा आणि आता एक व्हाईट गाडी आली। तुम्हाला विनंती करतो आपण गाड्या तिकडे पुढे लावायचे कारण तिथेशी स्पर्धा चालू आहे। त्यांना सांगा गाड्या कमलाकर चिमणे यांची आपली ती इनोवा आणि त्याच्या बाजूला एक ती सेलेरिओ ज्यांच्या ज्या गाड्या आहेत त्या पलीकडच्या ग्राउंडच्या बाहेर घ्या, त्यांची स्पर्धा तिकडे होऊ द्या। तर कमलाकर चिमणे, श्रीधर म्हात्रे आपण या ग्राउंडवरती आहात तर आपण ग्राउंडवरती न बसता समालोचन कक्षामध्ये यायचं आहे। आयोजकांनी आपणास विनंती केली आहे या स्पर्धेमध्ये आपण समालोचन कक्षामध्ये येऊन असं नसतं व्हायचं आहे, आपली जागा रिझर्व आहे समालोचन कक्षामध्ये। दरम्यान सुरेख चेंडू टोलावला होता सुबोध गोवारी यानं। धावा मिळत आहेत 2। अप्रतिम क्षेत्ररक्षण लॉंग ऑफच्या क्षेत्रामधून डीप कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये जाऊन क्षेत्ररक्षण केले तर संकेत गोवारी यानं फक्त आणि फक्त 2 धावा मिळाल्या। सुरेख चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि ह्या षटकामधला हा तिसरा मोठा हादरा। काय खेळ चालू आहे मैदानात। अप्रतिम गोलंदाजी गिरीश चिमणे यांची। 3 मोठे हादरे
यावेळेस दिलेत ते म्हणजे एनडी म्हात्रे, ND11 या संघाला पहिला सेमीफायनलचा सामना ज्या संघाने 4 सामने जिंकले होते त्या संघाला आता मात्र अडचणीत आणून ठेवलंय तो म्हणजे श्रीदत्त 11 संघानं. अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम क्षेत्ररक्षण, सुरेख चेंडू यावेळेस टोलवलाय तो म्हणजे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये 1 धाव पूर्ण केली आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागलाय तो म्हणजे ND11 संघाला. आता मात्र थोडासा अडचणीत आलाय कारण 3 मोठे हादरे, सुबोध परतलाय, निक्कू परतलाय, त्याच्यानंतर महेश म्हात्रे सुद्धा तंबूच्या आश्रयाला गेलाय. म्हणजेच सुरुवातीचे जे फलंदाज होते कुठलीही कामगिरी न करता तीनही फलंदाज, सुबोध याच्या बॅटमधून फक्त 2 धावा आलेत, बाकीचे 2 फलंदाज आपला भोपलाही न फोडता तंबूमध्ये परतलेत. नवीन फलंदाज रोशन सुरते. शॉर्ट पिच चेंडू, आता मात्र पुरेपूर समाचार घेतलाय त्या चेंडूचा. चेंडूला कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलाय 4 धावांसाठी. काय खेळ सुरू आहे मैदानात. ज्या फलंदाजानं आपल्या कारकिर्दीमध्ये हे 2 फलंदाज घडवलेत, रोशन आणि किरण, आणि तेच त्याच्या विरुद्ध आज खेळतायत. पहिल्या चेंडूचा सामना केला रोशन यानं, चौकारासाठी लगावला. आता कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये 4 धावांशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8. 3 बाद 8 अशी खराब स्थिती म्हणता येईल ती म्हणजे ND11 संघाची. नवीन गोलंदाज मानसरोवर सेशन एंड करून दुर्वेश गोवारी, प्रतिभाशाली गोलंदाज, कारण अप्रतिम गोलंदाजी केली यानं या स्पर्धेमध्ये. दुसरं षटक वैयक्तिक, पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी दुर्वेश. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, लोअर फुलटॉस चेंडू होता, त्याला दिशा दिली यावेळेस किरण चिमणे यानं. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते दोन्ही फलंदाज, फक्त आणि फक्त 1च धाव मिळते. एका धावेने आपलं खातं खोलतंय किरण चिमणे. 2 धावांवर खेळते का, सॉरी 2 धावांवर खेळतोय किरण, तर 4 धावांवर खेळतोय तो म्हणजे रोशन. रोशन एक तडकेबाज फलंदाज. पाहूया आपल्या संघासाठी किती धावांचं योगदान देईल, कारण जेवढ्या धावा देतील त्या महत्वपूर्ण राहणार आहेत आपल्या संघासाठी. आता मात्र खराब चेंडू, पंचांचे हात जमिनीस समांतर, धाव मिळते ती अवांतर. 1+1 अशा 2 धावा ना दसरा ना दीपावली, परंतु बोनस मात्र मिळतोय तो ND11 संघाला. धावसंख्या 2 वाढून 11 दुहेरी अंकामध्ये. 3 बाद 11 अशी खराब स्थिती ND11 संघाची. शॉर्ट पिच चेंडू, पुरेपूर समाचार घेतलाय ह्या चेंडूचा. चेंडू मात्र गेलाय षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. आता मात्र चटके बसायला लागलेत ते म्हणजे दुर्वेश गोवारी याला. किरण चिमणे यानं लगावलेला हा षटकार बरंच काही सांगून गेलाय. अजूनही आमच्या तोफखान्यामध्ये असे शस्त्र आहेत. पुन्हा एकदा सुरेख चेंडू खेळून काढलाय, स्ट्रेट ड्राईव्ह, गोलंदाजाच्या दिशेने 1 धाव पूर्ण केली. क्षेत्ररक्षण थोडस खराब पाहावयास मिळालं गिरीश चिमणे यांच्याकडून, जिथे एकही धाव नव्हती तिथे 2 धावा मिळाल्यात. सुरेख ड्राईव्ह
केली होती यावेळेस स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून किरण चिमणे याच्या बॅटमधून निघालेला हा फटका 2 धावा देऊन गेला आपल्या संघासाठी आपल्या स्वतःसाठी. धावसंख्या आपण विचार केला तर 19. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू दिशा देण्याचा प्रयत्न होता परंतु गॅप शोधू शकला नाहीये. सरळ चेंडू गेलाय तो क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि कुठलीही चुकी न करता झेल मात्र आपल्या हातामध्ये सामावून घेतलाय आणि हा लागलेला 4था मोठा हादरा. रूपाची पोरगी माझ्या मामाची लाईन मारते माझ्यावर, लाईन मारते माझ्यावर. धन्यवाद विजय मास्टर. नाजूक स्थितीमधून यावेळेस प्रवास करतोय तो म्हणजे ND11 संघ, कारण 4 मोठे हादरे बसलेत. आता मात्र संघाचा सरसेनापती संघनायक मैदानात पाहू शकाल रोशन म्हात्रे. अपील केली होती यामध्ये परंतु अपील मध्ये उत्साह जास्त आणि आत्मविश्वासाची कमी आणि पंचांनी मात्र अपील फेटाळून लावली आहे. चेंडू जातोय निर्धाव. या षटकातील शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज गोलंदाज दुर्वेश. या षटकामध्ये आतापर्यंत 11 धावा खर्च केल्या ज्याच्यामध्ये लगावलेला एक उत्तुंग षटकार किरण याच्या बॅट मधून. सुरेख चेंडू उच्चारून खेळून काढण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटचा न चेंडूचा संपर्क नाही. टप्पा घेतल्याच्या नंतर काहीसा खाली राहिला होता चेंडू. थोडीशी उंची जर दिली असती तर नक्कीच चेंडू वरती ह्या काहीतरी नंबर दिसू शकला असता परंतु निर्धाव जाते चेंडू. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावलेली 19. 4 बाद 19 अशी ही स्थिती 2 षटकांच्या समाप्तीनंतर पाहू शकाल मैदानामध्ये. आजच्या दिवसातील पहिली सेमीफायनल ND11 विपक्ष श्रीदत्त 11 यांच्यामध्ये एक रोमहर्षक चित्तथरारक सामना. कारण ह्या स्पर्धेचं हे अंतिम फेरीचा सामना म्हणता येईल कारण जो या सामन्यामध्ये पराभूत होईल त्याला मात्र 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गिरीश चिमणे ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं दुसरं षटक हाताळण्यासाठी येत आहेत गिरीश. अर्जुन म्हात्रे काय तर उपस्थित मान्यवर अर्जुन म्हात्रे यांच्याकडून 2100 रुपयाचं या केजनसाठी योगदान देण्यात आलंय. तर आयोजकांच्या वतीनं समालोचकांच्या वतीनं आपणास धन्यवाद देतो. आपलं योगदान हे बहुमूल्य असणार आहे. पहिला चेंडू उंचारून खेळून काढलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचेल काय आणि हे काय घडलंय. रोशन म्हात्रे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला आपला भोपळाही न फोडता डीजे. मास्टर नक्कीच एकवीर आई पावली आहे श्रीदत्त 11 संघाला. कारण एकावर एक असे मोठे हादरे दिलेत ते म्हणजे श्रीदत्त क्लब संघानं ND11 संघाला. आता मात्र नवीन फलंदाज आपण पाहू शकाल मयूर म्हात्रे डावखोरे हाताचा फलंदाज. अर्जुन म्हात्रे ज्याने आताच आपल्या या केजनसाठी 2100 रुपयाचं योगदान दिलं त्याचेच छोटे बंधू मोठे बंधू
मैदानात फलंदासाठी उतरतायत. डावखुरी हाताचा फलंदाज. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात येते कारण फलंदाज डाव्या हाताचा असल्यामुळं. पुढचा चेंडू गिरीश यांचा. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहू शकाल. धारदार गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 3 सफलता मिळवल्या होत्या. या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती पहिला मोठा मासा घालायला लागलाय. आता मात्र सुरेख चेंडू टोलवलाय. चेंडू जाताय सीमारेषेबाहेर. दणदणीत षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. आपल्या छोट्या भावानं 2100 रुपयाचं योगदान दिलं स्पर्धेसाठी, तर मोठ्या भावानं 6 धावांचं योगदान. आता मात्र उजवी एसटी सोडून जाणार. सुरेख गोलंदाजीमध्ये कमबॅक करताना दिसतोय. अगोदरच्या चेंडू थोडासा दिशा भरकटला होता गिरीश चिमणे, परंतु कमबॅक पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजीसाठी. आता मात्र ब्लॉक हॉल मध्ये त्याच पद्धतीचा चेंडू. 2 चेंडू सरळ गोलंदाजाच्या दिशेने खेळून काढलेत फलंदाजानं आणि दुसरा चेंडू निर्धाव खेळलाय फलंदाज मयूर म्हात्रे. सुरेख चेंडू त्याच पद्धतीचा होता, परंतु यावेळेस उंची दिली होती. टप्पा घेतल्याच्या नंतर गोलंदाजाच्या डोक्यावरून जाणारा चेंडू. 1 धाव मात्र मिळवली ती मयूर यानं आपल्या संघासाठी, स्वतःसाठी. धावसंख्या 27. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. तर समोर फलंदाज रोशन सुरते, ज्यानं गिरीशच्या पहिल्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती चौकार लगावला होता. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज येतो रोशन. पाहूया कशा पद्धतीने चेंडू फेकणार गिरीश, कारण दोघेही एकाच संघातून एकाच ग्राउंडवर खेळणारे हे फलंदाज. दोघांच्याही कमी खामी एकमेकाला माहिती. सुरेख टोलवलाय चेंडू काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली आणि एकाच धावावर समाधान. क्षेत्ररक्षक गुणवंत गोवारी सुरेख क्षेत्ररक्षण करत असताना धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 28च्या घरात. नाजूक स्थितीमधून प्रवास करतोय हा इंडी 11 संघ, कारण 5 मोठे हादरे, त्याच्यामध्ये महेश म्हात्रे, सुबोध गोवारी, निकू गोवारी, किरण चिमणे आणि रोशन म्हात्रे. अक्षरशः 3 फलंदाज असे आहेत की ज्यांना आपला खाता सुद्धा खोलता आला नाहीये. आणि या 5 बाद झालेल्या फलंदाजांमध्ये 4 सफलता, महत्वपूर्ण सफलता या गिरीश चिमणेने घेतलेत. अप्रतिम गोलंदाजी गिरीश चिमणे यांचा. आपण जर गोलंदाजीचा विचार केला तर 17 धावा देऊन 4 महत्वपूर्ण सफलता. अप्रतिम गोलंदाजी गिरीश चिमणे यांची. जो विश्वास दर्शविला होता कर्णधारानं, त्या विश्वासाला पूर्णपणे साजिशी खेळी करताना दिसले गिरीश चिमणे, ज्यानं 2 षटकं हाताळली, धावा खर्च केल्या 17. आता मात्र संकेत गोवारी मानसरोवर स्टेशन एंड करून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. फिरकीचा जादूगार समोर फलंदाज रोशन चिमणे सुरते. उंचावरून खेळून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु टप्पा घेतल्याच्या नंतर चेंडू बाहेर काढला होता. यावेळेस लेग स्पिनच्या स्वरूपात गोलंदाजी संकेत गोवारी यांची. काय गोलंदाजी चालू आहे मैदानात, पूर्णपणे जखडून ठेवलंय इंडी 11 संघाला. 2 मोठे फटक्यांच्या व्यतिरिक्त काहीच दिसत नाहीये. फक्त आणि फक्त फलंदाज बाद होऊन तंबूच्या आश्रयाला गेले. त्याच्यामध्ये फक्त 2 चौकार आणि 1 षटकार. 2 चौकार 1 चौकार 2 षटकार आलेत या आतापर्यंतच्या खेळामध्ये. आता मात्र सुरेख चेंडू. यष्टीरक्षक चकलाय, फलंदाजही चकलाय. चेंडू याला निर्धाव. धाव संख्या स्थिर.
28. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी, अक्षरशः खेळतायत फलंदाजाच्या सोबत संकेत गोवारी. कधी चेंडू आतमध्ये आणतायत, कधी बाहेर काढतायत, तर कधी सरळ सोडतायत. काही समजत नाहीये फलंदाजाला काय करावं ह्या चेंडूवरती. आणि तिसरा चेंडू निर्धाव फेकलाय. शॉर्ट पिच चेंडू होता, परंतु काही त्याचा फायदा उचलू शकला नाही फलंदाज. आणि हा सलग चौथा चेंडू निर्धाव. खराब फलंदाजी, पूर्णपणे दडपणाखाली, कारण 5 मोठे हादरे. त्याचा पूर्णपणे दबाव दिसतोय या फलंदाजीवरती. आता मात्र सुरेख टोलवलाय चेंडू. तब्बल 5व्या चेंडूचा भरघोस असा समाचार घेतोय तो रोशन सुरते. चेंडू गेलाय 6 धावांसाठी. धन्यवाद डीजे मास्टर. मोठ्या पटकांची नित्यांत गरज असणार आहे ती ND11 संघाला. कारण धावसंख्या जर आपण विचार केला तर फक्त 34. चौथं षटक प्रगतीपथावर असताना कमीत कमी 60 धावांचं लक्ष तर द्यावेच लागेल श्रीदत्त क्लब संघाला. आता मात्र सुरेख चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. एक धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु पंचांनी थर्ड अंपायर कडे इशारा दिलाय. पाणी घेऊन जायचं मैदानात. हॅलो, फलंदाज बाद. मयूर म्हात्रे धावबादच्या स्वरूपात तंबूच्या आश्रयाला जात आहेत. पहिला फलंदाज जो धावबाद झालाय, बाकीचे सगळे फलंदाज कॅच आउट होऊन तंबूच्या आश्रयाला गेलेत. हा लागलेला 6वा मोठा हादरा मयूर म्हात्रेच्या स्वरूपात. तर शेवटचं अंतिम हाणामारीचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर जुईगाव एंड करून गोलंदाज कोण आहे? प्रथमेश म्हात्रे. तर नवीन फलंदाज आवी पाटील. तर रोशन सुरते अजूनही तग धरून दिसतोय मैदानात. एक चौकार आणि एक षटकाराच्या सहाय्यानं. पंचांचा इशारा होते अवांतरच्या स्वरूपात. डावी एसटी सोडून जाणारा हा चेंडू यावेळेस अवांतर घोषित करतायत. धावसंख्या 37. नाजूक स्थिती ND11 संघाची, परंतु त्यांची गोलंदाजी तेवढी धारदार आहे.
पुन्हा एकदा खराब चेंडू. पंच परेश मात्र दगदगत्या उन्हात कवायत करताना दिसत आहेत. अवंतराच्या स्वरूपात ह्या 2 धावा मिळतात त्या म्हणजे ND11 संघाला. धावा कशाही येऊ द्या, येणं गरजेचं असणार आहे ते ND11 संघासाठी, कारण खूपच अडचणीतून जाताना दिसतोय तो म्हणजे ND11 संघ. प्रमुख फलंदाजानं मात्र निराशा केली आहे. आता मात्र सुरेख टोलवलाय चेंडू. रोशन सुरते सोडणार नाहीये. हा येतोय फाईन लीग स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. षटकार. मनोज इन जॉब बरोबर मी पहिली क्रिकेट ठीक आहे आपला पहिला आहे आणि त्याचबरोबर मला कळलेलं आता मात्र पूर्णपणे ह्या सामन्याचे सूत्र आपल्या हातामध्ये घेताना दिसतोय रोशन सुरते. आतापर्यंत जर आपण विचार केलात 12 चेंडूंचा सामना केला, ज्याच्यामध्ये 2 षटकार आणि 1 चौकाराच्या साहाय्यानं वैयक्तिक धावसंख्या 17 वर खेळतोय. आणि हा नशिबाचा चौकार. खराब चेंडू. अवंतर +4 वाईट +4. पाणी घेऊन जायचं मैदानात. पाणी घेऊन जा मैदानात. पाणी. आता मात्र पूर्णपणे खराब गोलंदाजी प्रथमेश म्हात्रे यांची. त्यानं आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, त्याच्यामध्ये 3 खराब चेंडू आणि 15 दिलेत ना. तेच ना, म्हणजे एकूण टोटल 15 धावा खर्च केलेत ना. 15 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. 2 चेंडू फक्त फेकलेत आणि 15 धावा खर्च केल्यात. कुठेतरी कर्णधार रोशन म्हात्रे यानं सुटकेचा निश्वास टाकला असेल, कारण फायटिंग स्कोर होताना दिसतोय. 49च्या घरात पोहोचलाय स्कोर. अद्यापही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. रोशन सुरते 8 चेंडू तब्बल निर्धाव खेळलाय, परंतु कामगिरी चांगली आहे, कारण खेळपट्टीवर उभं राहणं गरजेचं होतं आणि त्याने तेच काम केलंय. पुढचा चेंडू. फुलटॉस चेंडू. दिशा दिली आहे याला डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा मात्र प्रयत्न सुद्धा नाहीये. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय आणि अर्धशतक धावफलकावर आपण पाहू शकाल. 50 धावा, एक फायटिंग स्कोर. कारण ND11 संघाचा आपण विचार केला. हा बंद केला. आहेत ना ते मग त्याला विचार किती सिमेंट टाकते, किती काय द्या. गणेश भाऊ ना फोन कर. फलंदाज धावबाद होऊन 2 चेंडू डॉट खेळलाय तो म्हणजे आवी पाटील. त्याला फक्त एक सिंगल धाव काढून स्ट्राईक रोटेट करायची होती, तेही जमलं नाहीये. 2 चेंडू निर्धाव खेळून तंबूच्या आश्रयाला गेलाय तो आवी पाटील. आता मात्र रोशन पुढचा चेंडू खेळण्यासाठी आणि हा चेंडू सुद्धा निर्धाव. धावसंख्या 50. शत्रु जड़ से ही मिटे हमने, बात यही मन में ठानी है माया भवानी.
मास्टर 50 धावा कुठून 51 धावांचं एक माफक असं आव्हान ठेवलंय श्रीदत्त 11 संघासमोर. कारण रोशन म्हात्रे याच्या जर संघाचा विचार केला तर अप्रतिम गोलंदाजीचा भरणा असलेला हा संघ कशा पद्धतीनं रोखे साहेब माका मातुर इतुर भितुर कोणी It's SK style. बघाया खंडेराया पाठवया 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 हाविराची ही 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 बघाया खंडेराया. SK Production. हॅलो. तर पाहूया 51 धावांचा पाठलाग असताना पहिला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न, घुसून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. गुणवंत गोवारी लेग बाईच्या स्वरूपात 1 रन मात्र नक्कीच आली आहे. बॅटकट
बॅटची झाली आहे. एका धावेने वैयक्तिक आणि सांघिक खातं मात्र नक्की सुरू केलं. 51 धावांचा पाठलाग असताना इथे चला निलेश म्हात्रे नाणेफेकीचा कौल उडविण्यासाठी यायचा आहे. सचिन गोवारी, निकू गोवारी यांचा पुढचा चेंडू. अपील पहा किती जोरात केली जाते. सुबोध गोवारी यांच्या पाठीराख्याच्या समवेत ही अपील, हा आवाज खरं तर फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी दिला जातोय, परंतु इथे तितके सुंदर फलंदाज दत्त क्लब नौपाडा. हा चेंडू अतिशय जबरदस्त. पाहूया काय होतंय. इथे प्रयत्न सुंदर होता. एक धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेला कॉल नकार दिलाय. धावा आता मात्र 3 चेंडूंचा खेळ समाप्त होत असताना 2 धावा. निको गोवारी या कडक उन्हामध्ये आता मात्र चौथा चेंडू फेकत असताना गुणवंत गोवारी संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेऊन पुढचा चेंडू. हा चेंडू ताकदीचा मारा केला जातोय, परंतु अवांतर चेंडू, अवांतरने धावसंख्येत भर पडली. 3 धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्यात. ऑफस्टंपच्या खूपच बाहेर गेलेला हा चेंडू. निकू गोवारीची गोलंदाजीचा विचार केला, अतिशय जबरदस्त गोलंदाजी करतोय. ऑफस्टंपच्या बाहेर फेकणारा हा चेंडू फलंदाजाचा अभ्यास करून फेकला गेला असावा कदाचित, म्हणून वाईट गेला असावा. हा स्वीप करण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. सुशाल गोवारी, चेंडू उचलला गेला. या षटकातील आतापर्यंत आपण पाहिले 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा धावफलकावरती 4 धावा. पुन्हा एकदा ऑन द स्ट्राईकवर फलंदाज आपण पाहतोय मकरंद भगत, एक मातब्बर, एक जबरदस्त फलंदाज. हा चेंडू अतिशय जबरदस्त कार्पेटच्या सहारे महेश मात्र त्या ठिकाणी तैनात आहे. एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काहीच नाही. KJN प्रीमियर लीग 2021 कामोठे जुई नौपाडा प्रीमियर लीग. आणि या प्रीमियर लीगची ही आपण पहिली सेमी फायनल पाहतोय. हा चेंडू उंचावून खेळण्याचा प्रयत्न, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत झेलभूमीकडे गेलाय. रोशन त्या ठिकाणी तैनात आहे. 2 धावा मात्र रोखू शकले नाही. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. 51 धावांचा पाठलाग करत असताना इथे पहिल्या षटकामध्ये रेखाटल्या गेल्या धन्यवाद. तर नक्कीच गोमेश मात्र आपण त्या ठिकाणी गेला तर रिक्षा जरा आतमध्ये घ्यायला सांगा. तर दोन्ही रिक्षा जरा ग्राउंडच्या बाहेर ठेवायला सांगा. त्या ठिकाणी पण मॅचेस चालू आहेत, त्यांना देखील सहकार्य करा. आज संडे बोलल्यानंतर विशेष दिवस राखून ठेवला जातो आपल्या कलेला आपापल्या क्षेत्रात उतरवण्यासाठी. इथे पहा पहिल्या षटकाची समाप्ती झाली. 7 धावा खर्च केल्यात. 51 धावांचा पाठलाग असताना अजून देखील 4 षटकांचा खेळ बाकी आहे. आणि गोलंदाज आपण पाहतोय फलंदाजीमध्ये फारसं काही करता आलं नाहीये. रोशन म्हात्रे पुन्हा एकदा पहिला चेंडू फेकून काढील मकरंदसाठी. हा चेंडू लॉप केला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक महेश तैनात आहे. टप्प्यात चेंडू उचललाय. दुसऱ्या धावेला कॉल होईल का, तोपर्यंत थ्रो आलाय. रोशन म्हात्रेने चेंडू पकडलाय. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. संत गतीने खेळ पाहायला मिळतोय. 51 धावांचा पाठलाग असताना पहिल्या P1च्या षटकामध्ये कोणत्याही प्रकारचा मोठा फटका पाहायला मिळाला नाहीये. ही ताकद होती निकू गोवारी या गोलंदाजाची. तदनंतर चेंडू हातामध्ये घेतला. दुसरा षटक फेकण्यासाठी वैयक्तिक पहिला रोशन म्हात्रे यांना पहिला चेंडू फेस केला. गुणवंत मकरंद भगत यांना लॉंग ऑफला चेंडू महेश म्हात्रे यांच्याकडे ढकलून दिला. एकच धाव खर्च केली. ही पहिल्या चेंडूवरती ताकद आजमावताना दिसतो रोशन म्हात्रे. पुन्हा एकदा पंचांकडून गाठ घेताना दिसतील. या माध्यमातून गुणवंत गोवारी दुसरा चेंडू फेस करेल रोशन म्हात्रे याचा. हा चेंडू लॉप केला हवेत. अतिशय सुंदर, लाजवाब, देखना, उत्कृष्ट, जबरदस्त स्ट्रोक, सिक्सर. Armutia, 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 armutia.
नक्कीच हा फलंदाज देखील अरमुठी आहे असं म्हणायला अवघड ठरणार नाहीये, कारण ज्या पद्धतीने फलंदाजी करतो सगळ्या बाजूंमधून खेळण्याची ताकद याच्यामध्ये, आणि याची ताकद, या ताकदीचा अभ्यास करून रोशन म्हात्रेला गोलंदाजी करावं लागेल. उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं षटकाराच्या स्वरूपात. पुढचा चेंडू, हा चेंडू पहा, स्वीप करण्याचा प्रयत्न. इथे पंचांनी अपील अंगावरती घेतली नाहीये, आवाज दिला जातोय मैदानाच्या चारी बाजूनी 11 खेळाडूंचा, आणि त्या 11 खेळाडूंचा आवाज भला मोठा असताना देखील कटाक्ष ठेवून अचूक निर्णय आमचे स्कोरर ऋतिक म्हात्रे यांच्याकडे देत आहेत, आणि त्यांनी सांगितलेला लेखाजोखा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत, परंतु ते पोहोचवण्याचं काम SK साऊंड सर्व्हिस यांच्या माध्यमातून केलं जात आहे. अशी एक साखळी या प्रत्येक मॅचेसमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, ज्यांचा रोजगार चालतो. म्हणून अशा प्रकारच्या स्पर्धा राबवणं आणि त्यातून रोजगार मिळणं हे आता रायगड आणि ठाण्याच्या त्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू मकरंद भगतसाठी, हा चेंडू ऑप्शनच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. रोशन म्हात्रे कदाचित एक वेगळा मनसुबा असावा, वेगळी चालाकी असावी या गोलंदाजीमध्ये या चेंडूवरती, परंतु या चालाकीला आता मात्र एका धावेने पुढे सरसावलंय. हा चेंडू अतिशय सुंदर पाहायला मिळतो. सुबोध गोवारे त्या ठिकाणी प्रयत्न केला जातोय, पहिली सुटली, दुसरी सुटली आणि तिसऱ्यांदा मात्र पकडली. डीजे पहा, निधी 11चे पहा, सगळे पोपटी पोपटी पोपट, सगळे पोपट बघा. ऑल द बेस्ट तुम्हाला देखील असेल. सचिन गोवारे आणि निलेश म्हात्रे यांना, सुलक्षण भोईर आणि निलेश म्हात्रे एक अनुभव घेऊन निधी 11चं चेंडूचा विचार केला. 2 चेंडूंचा खेळ बाकी अजून देखील, तर सुलक्षण भोईर आणि निलेश म्हात्रे चांगलं काम करत आपल्या टीमसाठी, तर एका बाजूला सचिन गोवारे आणि अतुल म्हात्रे चांगलं काम करत आहेत आपल्या माध्यमातून RKDK 11 संघाला. तर त्यांची लढत या इनिंग नंतर पाहायला मिळेल. गुणवंत गोवारी ऑन द स्ट्राईकवर पुन्हा एकदा. विकेट गेल्यानंतर धावफलकावरती 16 धावा. रोशन म्हात्रे पुन्हा एकदा 5वा चेंडू फेकून काढील. एक गडी मात्र प्राप्त केलाय, टार्गेट घेऊन आलाय मैदानावरती. या फलंदाजाला थांबवणं खूप महत्वाचं असेल त्यांच्यासाठी. रोशन म्हात्रे अँड गुणवंत गोवारे, हा चेंडू लॉप केला हवेत. पाहूया काय होतं त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षक पोचतोय का. तोपर्यंत मी मगाशीच सांगितलं, या फलंदाजाला थांबवणं म्हणजे तुम्हाला देखील आरमुठी गोलंदाजी करावी लागेल. धन्यवाद. षटकार लगावल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचल्या डबल दुरी 22 धावा धावफलकावरती. म्हणजे रोशन म्हात्रे सारख्या गोलंदाजावर जर 2 षटकार येतात तर नक्कीच पुढच्या षटकामध्ये विचार करावा लागेल. हा चेंडू, हा 5वा चेंडू फेकलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. या ठिकाणी पहा, गोलंदाजी चांगली केली जाते, परंतु फिल्डर ज्या पद्धतीने पाहतो आपण, बॉलर चेंडूची वाट पाहत आहेत कधी चेंडू आपल्याकडे येईल, परंतु क्रिकेटचं हे स्वरूप खूप बदललं आहे. आपल्याला खेळाडूला चेंडूवरती जावं लागतं आणि हे काम या ठिकाणी चुकीचं केलं असावं. षटकाची समाप्ती झाली, 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलकावरती पहिल्या षटकामध्ये 7 आल्या. तदनंतर 2 मोठे फटके पाहायला मिळाले रोशन म्हात्रे याच्या गोलंदाजीमध्ये. 16 धावा आल्या. एकूण धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्या 23 धावा. डीजे धन्यवाद. जॉनी, RKDK 11 संघाचा जॉनी कुठे असेल, आपण सचिन गोवारी जवळ यायचं आहे. आणि याच दरम्यान अतिथी कक्षाकडे वाटचाल होते. गेले कित्येक दिवसापासून या मॅचेसमध्ये येण्यासाठी आम्ही त्यांना विनंतीचं मान दिलं, परंतु वेळात वेळ काढून खरं तर त्यांना अनेक ठिकाणी जावं लागतं. असे सर्वांचे लाडके प्रसादजी भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. ओढण समालोचक असोसिएशन अध्यक्ष प्रसादजी भोईर, आपण अतिथी कक्षामध्ये यायचं, आपलं हार्दिक स्वागत आहे. आज वेळ काढून या मंचाकडे प्रस्थान करताना दिसत आहेत. 3रं षटक घेऊन आलाय स्वप्नील म्हात्रे. स्वप्नील म्हात्रेकडे 6 चेंडू आहेत. 6 चेंडूंमध्ये परिपूर्ण जबाबदारी सांभाळावी लागेल स्वप्नील म्हात्रे याला.
28 धावा 18 चेंडूंमध्ये गरज असेल. इथे 1 धाव मात्र घेतली. स्वप्नीलनं चांगली गोलंदाजी केली आहे. पहिला चेंडू समाप्त झाला. धावफलकावरती 24. 18 चेंडू 28 धावांची गरज असताना समीकरण 1 ने कमी झालं. 17 चेंडू आणि 27 धावा. पाहूया गिरीश चिमणेसाठी स्वप्नीलचा चेंडू असेल. हलकासा पुश केला. कोलवर गतीचा चेंडू होता. रोशन त्या ठिकाणी धावतोय. कार्पेटला घसरून चेंडू येतोय. रोशन मात्रेने चेंडू उचललाय. तोपर्यंत एकच धाव घेण्याचा मनसुबा पूर्ण केला गेलाय गिरीश चिमणे आणि गुणवंत गोवारी यांचा. पाहूया पुढचा चेंडू कशा पद्धतीने असेल. 51 धावांचा पाठलाग असताना इथे काय घडणार, काय बिघडणार ते पाहणं गरजेचं आहे. कारण क्रिकेटचा शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू जोपर्यंत परत पडत नाहीये तोपर्यंत आपण काही सांगू शकत नाही. ताकद आणि टायमिंगचा खेळ टेनिस क्रिकेट. ऑन द स्ट्राईकवर पुन्हा एकदा गुणवंत गोवारी. पुढचा चेंडू, हा चेंडू अतिशय जबरदस्त पुश करण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेटला चेंडू जातोय. इथे कव्हर घेण्याचा प्रयत्न देखील केला जातोय. पहा धावफलकावरती 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. ज्या पद्धतीने 6 चेंडू फेकण्याचा मनसुबा स्वप्नील म्हात्रेनं हातामध्ये घेतला, विश्वास दाखवलाय. 3 चेंडू फेकलेत, फक्त 3च धावा खर्च केल्यात. अशा प्रकारची गोलंदाजी प्रत्येक चेंडूवरती वेगवेगळं व्हेरिएशन असतं, गरजेचं असतं. पुन्हा एकदा गिरीशसाठी हा चेंडू मागे खेळण्याचा प्रयत्न होता. आता मात्र अवांतर चेंडू पंच घोषित करतात. इथे प्रसाद भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचा मी हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत करतोय. उरण समालोचक असोसिएशन अध्यक्ष प्रसाद पांडुरंग भोईर यांचं हार्दिक स्वागत. एक क्षणानंतरच त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. सचिन स्वप्नील पुन्हा एकदा गिरीशसाठी हा चेंडू उंचावून घ्यायचा प्रयत्न. गिरीश मात्र याचा दणका आहे, परंतु रोशन तिथे अतिशय सुंदर झेल पकडतोय. पुढचा मोहरा गारद होतोय दत्त क्लब नौपाडा टीमचा डीजे. कुलवंत शुराचा शूरवीराचा वीर धीर गंभीर ज्ञानी कविराजे चौमुलकी डंका वाजे शिवपुत्र शंभुराजे शिवपुत्र शंभुराजे शिवपुत्र शंभुराजे. धन्यवाद डीजे मास्टर. छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम करून खरं तर या प्रीमियर लीगला सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थानं 19 फेब्रुवारी जरी पाऊस पडला आदल्या रात्री, तरी माझ्या या केजन प्रीमियर लीगच्या आयोजकांनी आणि पाठीराख्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम करून शिवजयंती साजरी केली. हे प्रेम, हे शिवभक्त खरं तर कामोठे जुई नौपाडा प्रीमियर लीगच्या या लीग मध्ये पाहायला मिळतंय. चला त्वरा करा, लवकरात लवकर आपण यायचंय. पिंट्या भगत, गणेश भगत येतोय. गिरीश चिमणे यांची जागा भरून काढण्यासाठी 14 चेंडू 24 धावांची गरज आहे. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 5वा चेंडू स्वप्नील मात्र फेकून काढेल. गुणवंत गोवारीसाठी गुणवंत गोवारी आपली दादागिरी स्पष्ट करत पुढचा चेंडू असेल. हा चेंडू उंचावून घ्यायचा प्रयत्न. पाहूया काय होतोय. रोशनला पुन्हा एकदा संधी आहे. पहिला विकेट घेतला, दुसरी देखील कॅच. आता मात्र विचार करावा लागेल. 14 चेंडू 24 धावांची गरज असताना इथे विकेटवर विकेट जाणं म्हणजे प्रश्नात पडणं. डीजे साऱ्या जगात क्रिकेट विश्वात, साऱ्या जगात क्रिकेट विश्वात रायगड जिल्ह्याची आहे हवा. अहो रायगड जिल्ह्याची आहे हवा. कित्येक क्रिकेटपटू झाले महान, आता आले जिगरबाजी. कित्येक क्रिकेटपटू झाले. अतिथी कक्षाकडे वाटचाल पाहायला मिळते. बंडूजी म्हात्रे यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. तर विनंती असेल संजय मात्र आपण त्यांना जागा द्यायची आहे. पंडितजी गोवारी, धाया गोवारी, अमर पाटील, या सर्वांचं हृदयाच्या अंतःकरणापासून या केजन प्रीमियर लीग 2021च्या या क्रिकेटच्या रणसंग्रामामध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतोय. शेवटचा चेंडू आहे. स्वप्नीलनं आपलं काम चोख बजावलाय. या षटकामध्ये आपण पाहिलं 5 चेंडू फेकलेत, फक्त 4 धावा खर्च केल्यात आणि हॅट्रिकच्या बोळ्यावर आहे. पाहूया हॅट्रिक होते का. स्वप्नील म्हात्रे
यांच्या माध्यमातून पिंट्या भगत मातब्बर फलंदाज दादागिरी दाखवली काही सामन्यामध्ये. पुढचा चेंडू शेवटचा असेल. उंचावून त्यांचा प्रयत्न पाहूया काय होतोय इथे. प्रयत्न होईल का? अतिशय सुंदर प्रयत्न. 3 धावा मात्र रोखण्याचा प्रयत्न केला परंतु तिथे 2 धावा घेण्यात थांबू शकलं नाही. शेवटचा चेंडू फेकला. 4 धावा खर्च करत असताना 5व्या शेवटच्या चेंडूवर 2 धावा आल्या. या षटकाची 3 षटकांची समाप्ती झाली. 18 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पाणी घेऊन जायचंय मैदानावरती आणि धावा धावपलकावरती रेखाटल्या गेल्या म्हणजे 29 धावा. मी प्रसादजी भोईर यांना विनंती करतो टॉस बॉक्समध्ये आपण जायचं आहे. दुसरा सेमीफायनलचा सामना आणि त्या सामन्याचा नाणेफेकी करण्यासाठी आपण टॉस बॉक्सकडे वाटचाल करायची आहे. सचिन गोवारी RKDK 11. हा तर बंडू मात्रे यांना देखील विनंती आहे आपण देखील सोबत जायचं आहे. आपल्या दोघांच्या शुभ असते नाणेफेकीचा कोल आणि त्यांना शुभेच्छा दिल्या जातील. सचिन गोवारी RKDK 11. तर आजच्या दिवसातील दुसरी सेमीफायनल ज्याच्यामध्ये RKDK 11 आणि निधी 11 यांच्यामध्ये नाणेफेकीचा कॉल करण्यात येत आहे. उपस्थित मान्यवर प्रसाद भोईर समवेत बंडू म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कॉल करण्यात येत. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांसाठी आजच्या दिवसातील. उडवा दाखवू नका त्यांना उडताना. दुसरी सेमीफायनल नाणेफेकीचा कॉल लागलाय तो RKDK 11 संघासमोर. तर आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू पहिला. आणि या रायझिंग स्टार साठी तुमच्याकडून संदेश काय असेल? तर त्यांनी बोलणं टाळलं आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारले RKDK 11 संघानं. निधी 11 संघाला फलंदाजी करायची आहे. तर ह्या सामन्याच्या नंतर लगेचच मैदानामध्ये उतरायचं आहे. ओव्हर टू सुशांत पाटील. धन्यवाद जी बंडूजी म्हात्रे आणि प्रसाद भोईर. धन्यवाद सचिन गोवारी आणि निलेश म्हात्रे. दोघांना शुभेच्छा असतील RKDK 11 टीमला आणि निधी 11 टीमला. दुसरी सेमीफायनल आपली असेल. लगेचच शेवटचा चेंडू पडल्यानंतर आपण लाईनअप करून मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. या ठिकाणी आपण पाहिलं सचिन गोवारीनं नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. परंतु एका बाजूला आपण पाहतो पहिली सेमीफायनल 12 चेंडू 22 धावांची गरज आहे. मगाशी आपण सामना पाहिला गौरी होममेकर्सला 12 चेंडू 21 धावांची गरज होती. इथे काय घडणार काय बिघडणार ते पाहणं तितकंच गरजेचं असणार. रोशन मात्र वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय. हा चेंडू आता मात्र लॉप केलाय. पाहूया काय होतं त्या ठिकाणी. या ठिकाणी मात्र नक्कीच झेल घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी आवाज दिला होता परंतु झेलही सोडला आणि 4 धावा दिल्या डीजे. धन्यवाद डीजे मास्टर. पहा वास्तुस्केप्स अनिकेत गोवारी अँडी सँडी इंटरप्राइजेस यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच साठी सुंदरसा गॉगल. 1 मिनिट घेतोय. जर पिंट्या भगत यांनी षटकार हॅट्रिक केली तर संतोष म्हात्रे याच्याकडून 2100 रुपयाचं पारितोषिक. आणि गजेंद्र गोंधळी यांच्याकडून गणेश इंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून कुक्का प्लस बर्गर असा कॉम्बो पॅक. तर चेंडू ताकदीचा मारा होता परंतु खूपच आवाक्याच्या बाहेर असलेला हा चेंडू अवांतर जातोय. अवांतरने धावसंख्येत भर पडली. धावा धावपलकावरती. रमेश गोरे आणि कैलास आंधळे आपणास विनंती आपण समालोचन कक्षामध्ये येऊन असं नसतं व्हायचंय. धन्यवाद. हा चेंडू काय चेंडूला डिलिव्हर केलंय रोशन म्हात्रे यानं. चेंडूला उचली घेतली नाहीये. चेंडू ऑप्शनच्या खूपच बाहेर गेला असावा आणि तिथे मात्र नक्कीच पूर्णपणे निर्धाव पाहायला मिळतोय. 34 धावा धावपलकावरती रेखाटल्या गेल्यात असून देखील हा चेंडू अतिशय खोलवर गतीचा ब्लॉकवरचा मारा ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. महेशनं चेंडू उचललाय तोपर्यंत एकच धाव पूर्ण केली गेली. काय फिल्डिंग पहा ज्या पद्धतीने आपण पाहतोय. महेश मात्र चेंडूवर येतोय. रोशन सुरते लॉंग ऑन वरून लॉंग ऑफला धावत येतोय. कव्हरेज करण्यासाठी खूप गरजेचं असणार आहे. पिंट्या भगत इथे 9 चेंडू 16 धावांची गरज आहे. 3 चेंडू खूप निर्णायक असतील रोशन मात्रे आणि या 3 चेंडूंवरती तुम्हाला आपलं अस्तित्व सिद्ध करायचं आहे. पिंट्या भगत ऑन द स्ट्राईक वर
हॅट्रिकला या ठिकाणी बक्षीस लावलं गेलं. हा स्लोवर डिलिव्हरी केली आहे, परंतु आवाक्याच्या बाहेर चेंडू. अवांतर, अशा प्रकारचे अवांतर चेंडू खूप हानिकारक असू शकतात, कारण जिथे 9 चेंडू 16 धावांची गरज असताना 1 ने धावसंख्या कमी झाली. 15 धावांची गरज आहे येणाऱ्या 9 चेंडूंवरती. संतोष म्हात्रे यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी पिंट्या भगत 2100 रुपये. परंतु या 2100 कडे लक्ष देणार का आपल्या विजयाकडे लक्ष देणार, कारण रोशन म्हात्रे या ठिकाणी सज्ज झालाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतो. हा चेंडू अतिशय जबरदस्त चेंडू येण्या अगोदरच या ठिकाणी आपला मनसुबा पूर्ण करण्याचा इरादा स्पष्ट केला गेला होता, परंतु चेंडूची गती जास्त आणि तोपर्यंत बॅटच्या मधल्या पट्ट्यात चेंडू आला, बॅटची इनरेज आली आणि सर्कलच्या आत चेंडू पाहायला मिळाला. 1 धाव मिळाली. आता मात्र फलंदाज आपण पाहतोय संदेश. हा चेंडू उंचावून खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. 1 धाव घेतली गेली, दुसऱ्या धावेला कॉल होईल तोपर्यंत निकून चेंडू उचललाय. इथे पहा संत गतीने खेळ पाहायला मिळतोय. चेंडूचा विचार केला आतापर्यंत या षटकातील 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा चेंडू असेल. वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये रोशन म्हात्रे यानं 16 धावा खर्च केल्या. तदनंतर हा निर्णायक षटक पाहायला मिळाला. म्हणजे गुणवंत गोवारी आणि गिरीश चिमणेसारखा फलंदाज मैदानातून बाहेर गेल्यानंतर हा रनांची धावमसिंग त्यामध्ये बंद पडताना दिसतंय. शेवटच्या चेंडूवरती कोलवर गतीचा मारा केला. येणारे 6 चेंडू असतील आणि 12 धावांची गरज आहे. पाहूया, ऐकूया. तुम्हाला लेखा जोखा ऐकवला जाईल, तुम्हाला मात्र मनोरंजनात्मक या ठिकाणी सांगितलं जाईल, परंतु ऐकूया SK साऊंड सर्व्हिस यांच्या माध्यमातून एक सुमधुर गीत. माझ्या रायाची कडची जुरी जायाची अन गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची. गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चला चला चला, आपण टाइमपास करू नका. चला परेश म्हात्रे, सचिन पाटील. 6 चेंडू 12 धावांची गरज. उशिरा येणाऱ्या क्रिकेट रसिकांस सांगू इच्छितो की चालू असणारा सामना ND11 विपक्ष श्री दत्त क्लब 11 नौपाडा यांच्या दरम्यान. 51 धावांचं टार्गेट 30 चेंडूंमध्ये म्हणजे 5 षटकांमध्ये होतं. सामना शेवटच्या ओव्हरमध्ये येऊन ठेपलाय. 6 चेंडू 12 धावांची गरज आहे आणि इथे स्पर्धेचा नियम आहे की जर सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. परंतु पिंट्या भगत याला हॅट्रिक साठी 2100 रुपयाचं पारितोषिक लावलंय. 12 धावांची गरज असताना जर विचार केला तर 2च फटक्यांची गरज, पण जर विचार केला तर विनोद म्हात्रे देखील तितकाच फसवा गोलंदाज. संपूर्ण जबाबदारी, संपूर्ण अस्तित्व, संपूर्ण क्षमता या क्षणाला उतरवावी लागेल. 12 धावांची गरज असताना पहिला चेंडू विनोदचा. हा पहा, हा मोठा फटका काय होणार पाहूया. प्रयत्न चांगलाय. इथे मात्र विकेटचं पतन. जोरदार मारा केला होता. 12 धावांची गरज असताना बॅक टू द पॅव्हलियन पिंट्या भगत. धन्यवाद. दोस्ती तुटली आहे संदेश भगत आणि पिंट्या भगत याची. 12 धावांची गरज असताना 12 धावांची गरज असताना गाणं लावलं SK साऊंड सर्व्हिसनी. दोस्ती तुटायची नाही, परंतु दोस्तीत कुस्ती पाहायला मिळतंय. इथे संदेश भगतला जबाबदारीचं आव्हान पेलावं लागेल, कारण ज्या पद्धतीनं एला ए जाऊन धडकला, बीला बी जाऊन धडकला, एला ए म्हणजे सचिन गोवारी आणि रोशन म्हात्रे धडकला आणि बीला संदेश भगत आणि रोशन म्हात्रे धडकला. तदनंतर निलेश आणि सचिन गोवारी. हा चेंडू अतिशय जबरदस्त
सुंदर प्रयत्न पाहायला मिळतोय. आता गरज असणार आहे 4 चेंडू 11 धावांची. आता मात्र दोन्ही पॅकर्स थंड झालेत, सून झालेत. एस के पाटीलनी मगाशी सांगितलं क्रिकेट रसिकांना काय पाहिजे असतं, तर क्रिकेट रसिकांना हेच पाहिजे असतं की सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जावा. इथे डावखुरे हाताचा फलंदाज प्रथमेश मैदानावरती आलाय. प्रथमेशला आतापर्यंत कोणत्याच खेळाडूनं या केजीएन प्रीमियर लीग मध्ये बॅट घेऊन खेळताना पाहिलं नाही. आता मात्र जर खेळताना त्याला पाहिलं तर नक्कीच त्याच्याकडून दत्त क्लब नौपाड्याच्या आशा मोठ्या असतील. आणि इथे कोणाची आशा आणि कोणाची निराशा व्यक्त होते ते पाहूया. विनोद म्हात्रे पुढचा चेंडू, 4 चेंडू 11 धावा. तिसरा चेंडू फेकून काढील. हा चेंडू कालच्या दिशेने गेलाय. संदेश ऑन द स्ट्राईक वर दुसऱ्या धावेचा मनसुबा नसणार आहे, कारण संदेश हा उजव्या हाताचा फलंदाज, बाजू त्याच्यामध्ये आहे, हवा देखील थांबली आहे. आणि आता या पुढच्या चेंडूवरती 1 धाव घेतल्यानंतर 3 चेंडू 10 धावांची गरज असताना तर आकाश म्हात्रे यांच्याकडून जर विनोद म्हात्रे याने सामना जिंकवला तर 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. ₹1000 पारितोषिक आहे. पाहूया, काल बारक्याला 2000 रुपये भेटले होते. इथे पाहूया कैलास म्हात्रे यांच्याकडून 3 चेंडू 10 धावा. संदेश ऑन द स्ट्राईक वर. हा चेंडू निर्धाव. जरा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावा. हाय व्होल्टेज सामना, म्हणजे इथे विदाउट कनेक्शनचं करंट आलंय, परंतु संदेश बघत आहे मित्रांनो, त्याच्या मनगटामध्ये ताकद आहे. लांब लचक षटकार पाहायला मिळतात. काय होईल, काय बिघडेल. 5वा चेंडू. हा चेंडू उंच भरारी घेतले. पाहूया काय होतोय. त्या ठिकाणी रोशन पोहोचतोय का. आलाय षटकार. आता मात्र धक 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 डीजे. पाहिजे तेवढ्या देईन दिरक्या तुलार, पाहिजे तेवढ्या देईन दिरक्या तुलार, मॅच जिंकून दाखव. धन्यवाद डीजे मास्टर. मॅच जिंकून दाखव अरे संदेश मल्हार. आता मात्र त्या ठिकाणी आवाज कमी झालाय. कालच्या दिवसामध्ये बरोबर पॅव्हलिन क्रमांक 3 मधून 1 चेंडू 4 धावा. कालच्या दिवसामध्ये ज्या वेळेला मातोश्री ढाबा, RKDK 11, स्वराज 11 अशा मॅचेस चालू होत्या, त्यावेळेला दत्त क्लब नौपाडाचा जल्लोषच जल्लोष होता. आता मात्र इथे पूर्ण शांतता. इथे बक्षिसात बदल झालाय. विनोद म्हात्रेसाठी आकाश म्हात्रे याच्याकडून जर हा चेंडू निर्णायक फेकला आणि सामना विजयी करून दिला तर 500 रुपयाची धनराशी आमच्या हातामध्ये जमा झाली आहे. 1 चेंडू 4 धावा. मित्रांनो जोरदार टाळ्या होत्या. संदेश टू विनोद म्हात्रे. गणपती बाप्पा मोरया. हा चेंडू मॅचची नरेश आली आहे. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न. 12 चेंडू 22 धावा काढून दिल्या नाहीये. जल्लोष झालाय. अरे एकमेकाच्या कानफाटीत मारले यार. टाळ्याच वाजवा.